नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची बाजारभाव पातळी काय आहे आणि इथून पुढे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय राहणार, कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एप्रिल महिन्यात कापूस विकावा की मग थांबावं या प्रश्नाचं उत्तर घेऊया। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 7,300 ते 8,000च्या दरम्यान दिसत आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सातत्याने उच्चांकी लेवलवर आहे, म्हणजे 95 सेंट्सच्या आसपास दिसत आहे। एप्रिल महिन्याचा विचार करावयास गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावातील तेजी कायम राहण्याची शक्यता आणि देशांतर्गत बाजारामध्ये कमी असणारा कापसाचा शिल्लक साठा, वाढत जाणारी कापसाची निर्यात, घटत जाणारा कापसाचा पुरवठा, यामुळे एप्रिल महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात 100% तफावत निर्माण होणार आहे आणि यामुळे एप्रिल महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे तो सुधारताना दिसणार आहे। जाणकारांच्या मते एप्रिल महिन्यात कापसाचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी 8,000च्या आसपास दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये 30 एप्रिल पर्यंत जर कापसाचा बाजारभाव 8,500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण आता जून महिन्यानंतर कापूस आपल्याला साठवणं कठीण जाते, त्यामुळे आपल्याला इथून पुढे कापूस विक्रीचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून एप्रिल महिन्यामध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला 8,000 मिळाला तर इथं 50% कापसाची विक्री कराच आणि राहिलेला 50% कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक 200-300 तेजीवरती 25-25% कापूस विकला तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव
याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।